नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. प्रत्येक आईबाबांची इच्छा असते की आपलं बाळ हे निरोगी असावं, सुदृढ असावं. बाळाच्या वयानुसार त्याची जी ग्रोथ आहे ही छान पद्धतीने व्हावी आणि यासाठी पालक बाळाला वेगवेगळे पदार्थ देत असतात, वेगवेगळ्या पद्धतीने सपोर्ट करत असतात, वेगवेगळ्या सवयी लावत असतात. पण बऱ्याचदा पालकांच्या हातून काही छोट्या छोट्या गोष्टी होतात की ज्यामुळे बाळाचं जे डायजेशन आहे हे पूर्णतः वीक होऊन जातं. केवळ आपला बाळ हा व्यवस्थितरित्या खातो आहे किंवा बाळाला ते पदार्थ आवडत आहेत, आपण ते पदार्थ खाऊन मोठे झालेलो आहोत, आपल्याला कोणीतरी सजेस्ट केलेलं आहे किंवा आपल्या नातेवाईकांची मुलं किंवा आपल्या मैत्रिणीची मुलं याच गोष्टी खाता आहेत आणि त्यांचंही वजन छान आहे म्हणून आपण त्या गोष्टी बाळाला आपल्या देत असतो आणि या सगळ्या गोष्टींमुळे बाळाचे जे डायजेशन आहे हे अतिशय कमजोर होऊन जातं. बाळाला भूक लागणं कमी होतं, बाळाचा खाण्यामधला जो इंटरेस्ट आहे हाही कमी होतो आणि पर्यायाने बाळाच्या आरोग्यावरती त्याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो. बाळाचं डायजेशन कमजोर होण्यामध्ये पालकांची सगळ्यात मोठी चूक ठरते ती म्हणजे बाळाच्या आहारामध्ये मीठ, साखर किंवा प्रोसेस्ड पदार्थांचा समावेश करणं. लक्षात घ्या, बाळाचं जे डायजेशन आहे हे अजून विकसित होत आहे, पूर्णतः मॅच्युअर झालेलं नाही. मिठामध्ये असणारं सोडियम किंवा ही जी काही प्रोसेस केलेली साखर आहे किंवा इतर जे काही प्रोसेस्ड पदार्थ आहेत जसं की बिस्किट आहे, पॅकेट फूड आहे, चॉकलेट आहे, गोळ्या आहे, या सगळ्या गोष्टी प्रोसेस करण्यासाठी बाळाचं डायजेशन अजून त्या प्रमाणामध्ये मॅच्युअर झालेलं नसतं आणि जर तुम्ही लहान बाळांना या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या आहारामध्ये समावेश करत असाल तर बाळाच्या आतड्यावरती अतिरिक्त ताण येतो. बाळाला वारंवार कॉन्स्टिपेशन होणं, गॅस होणं, जुलाब लागणं यासारखे पचनाचे त्रास होऊ शकतात. शिवाय बाळाला त्याच पदार्थांची सुद्धा सवय लागते कारण हे जे काही प्रोसेस्ड फूड आहे यामध्ये खूप सारे ॲडिटिव्ह असतात आणि हे जर पदार्थ बाळाला मिळाले नाही तर इतर कोणतेही पदार्थ बाळ ऍक्सेप्ट करत नाही. वेगवेगळ्या चवी सुद्धा बाळाला आवडत नाहीत. शिवाय घरामध्ये बनलेला जो काही पौष्टिक आहार आहे हा घेणं बाळ हा नकार देतो आणि म्हणूनच तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये कमीत कमी पहिला 1 वर्षापर्यंत मीठ आणि साखरेचा वापर करायचा नाही आणि 2 वर्षापर्यंत हे जे काही पॅकेट फूड आहे, प्रोसेस्ड फूड आहे हे बाळाला देणं हे टाळायचं आहे. दुसरी जी गोष्ट आहे की ज्यामुळे बाळाचं डायजेशन हे कमजोर होतं ती म्हणजे तुम्ही सतत जर बाळाला पातळ पदार्थ किंवा प्युरिड पदार्थ देत असाल तर. अर्थातच जेव्हा तुम्ही बाळाला पहिल्यांदा वरचा आहार देता तर त्यावेळी बाळाला हळूहळू ते टेक्स्चर समजावं यासाठी सुरुवातीला प्युरिड किंवा पातळ पदार्थ देणं हे गरजेचं असतं. पण जेव्हा बाळ हा 3-4 भाज्या, 3-4 फळं किंवा 3-4 वेगवेगळे पदार्थ घेऊन होतं तर त्यानंतर हळूहळू तुम्हाला बाळाच्या आहाराचं टेक्स्चर हे चेंज करायचं आहे. पहिल्या 1 महिन्यामध्येच तुम्हाला बाळाचं जे टेक्स्चर आहे आहाराचं हे चेंज करणं गरजेचं आहे कारण बाळाचा ब्रेन हा त्या दरम्यान खूप फास्ट लर्निंग मोडमध्ये असतो आणि अशा दरम्यान जे काही नवीन टेक्स्चर आहे, नवीन चवी आहे, नवीन पदार्थ आहे हे बाळाला आवडायला मदत होते. बाळाचं डायजेशन त्यानुसार मॅच्युअर होतं आणि भविष्यामध्ये बाळाला पचनाच्या रिलेटेड कोणत्याही समस्या येत नाहीत. बाळ हा चावून खायला शिकतो. बाळाने कोणतंही अन्न हे चावून खाणं हे बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी खूप जास्त गरजेचं असतं ज्यामुळे बाळाचं डायजेशन हे मॅच्युअर होतं. आणि जे काही खाल्लेलं आहे तर त्यामधले जे पोषक घटक आहेत हे बाळाच्या व्यवस्थित अंगी लागतात. पर्यायाने बाळाचं वजन सुद्धा वाढतं. बाळाला जरी दात नसले तरी सुद्धा बाळाच्या हिरड्यांच्या खाली दात असतात. बाळाचे हिरडे हे कठीण असतात. बाळाला दात नसताना सुद्धा ते पदार्थ चावता येतात. त्यामुळे बाळाला केवळ दात नाहीत म्हणून पातळ किंवा प्युरिड पदार्थ देणं तुम्हाला टाळायचं आहे. त्यानंतरची जी पुढची गोष्ट आहे ती म्हणजे डिस्ट्रॅक्टेड फीडिंग. म्हणजे बऱ्याच वेळा पालक हे बाळाला मोबाईल दाखवत खायला लावतात किंवा भरवतात. यामुळे बाळ हा काय खातो आहे, त्याला किती भूक आहे, त्याचं पोट भरलं आहे की नाही, जो काही पदार्थ तो खातो आहे तो कसा दिसतो, तो कसा लागतो, त्याचं टेक्स्चर कसं आहे, या सगळ्या गोष्टी तो इग्नोर करतो. या गोष्टी त्याला समजत नाहीत आणि अर्थातच बाळाला त्याचे हंगर क्यूज समजत नाहीत. बाळाच्या डायजेशनवरती अतिरिक्त ताण येऊ शकतो. बाळाला कधीही खाण्याची गोडी लागत नाही. त्यामुळे बाळाला असं जे डिस्ट्रॅक्टेड फीडिंग आहे हे करणं तुम्हाला टाळायचं आहे. जर बाळ खात नसेल तर बाळाला आहाराबरोबर खेळू द्यायचं आहे. ते पदार्थ बाळाला टच करू द्यायचे आहेत, स्वतः हाताने खाऊ द्यायचं आहे. बाळ तेव्हाच आवडीने ते पदार्थ तोंडात घालणार आहे आणि ते पदार्थ व्यवस्थित बाळाच्या अंगी सुद्धा लागणार आहे. जर तुम्ही डिस्ट्रॅक्टेड फीडिंग बाळाला करत असाल तर लक्षात घ्या, असा कितीही पौष्टिक तुम्ही बाळाला पदार्थ खाऊ घालत असाल तर तो पदार्थ बाळाच्या कधीही अंगी लागणार नाही. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा तुम्हाला अवॉइड करणं गरजेचं आहे. त्यानंतरची जी पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बाळाचं आरोग्य आणि वय न पाहता बाळाला पदार्थ देणं. बऱ्याचदा आपण जे पदार्थ खातो मग ते तळलेले असतील, खूप जास्त मसालेदार असतील किंवा प्रोसेस्ड असतील, खूप जास्त जड असतील, पचायला हेवी असतील तर असे पदार्थ केवळ बाळ खातो आहे, बाळाला आवडत आहेत म्हणून पालक हे बाळाला देतात. पण यामुळे होतं असं की बाळाच्या इमॅच्युअर डायजेशनवरती खूप जास्त ताण येतो. बाळाची भूक हळूहळू कमी होत जाते. बाळ हा कॉन्स्टिपेटेड होऊ शकतो. बाळाला जुलाब लागू शकतात आणि आरोग्याच्या इतर ज्या समस्या आहेत या सुद्धा वाढायला लागतात. त्यामुळे योग्य त्या वयामध्ये योग्य ते जे पदार्थ
पदार्थ आहे हे बाळाला देणं हे खूप जास्त गरजेचे आहेत. आणि हे पदार्थ जर कोणते आहेत, कशा पद्धतीने द्यायचे आहेत हे तुम्हाला समजत नसेल तर आपले डिटेल डाएट चार्ट सुद्धा आहेत. 30-30 दिवसांचे वयानुसार डाएट चार्ट्स आपण बनवलेले आहेत, जे आपल्या वेबसाईटवरती म्हणजेच www.balvishwamarathi.com यावरती अवेलेबल आहेत. तुम्ही तिथे जाऊन ते जे डाएट चार्ट्स आहेत हे डाउनलोड करू शकता, ज्यामध्ये मी सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये सांगितलेल्या. त्यानंतरची सगळ्यात शेवटची आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाला फ्रिक्वेंटली फीडिंग करणं आणि फोर्सफुली फीडिंग करणं. केवळ पालकांना वाटतं आहे की बाळाने 1 वाटी 2 वाटी पदार्थ खायला हवा किंवा थोड्या थोड्या वेळाने बाळाने काहीतरी खायला हवं म्हणून सतत आई बाळाच्या मागे वाटी चमचा घेऊन ताट घेऊन मागे लागत असते. बाळाला खायचं नसेल तरी सुद्धा रडवत किंवा फोर्सफुली बाळाला फीड करते. लक्षात घ्या, असं जे खाणं आहे हे बाळाच्या कधीही अंगी लागत नाही. या व्यतिरिक्त बाळाचा खाण्यामधला जो इंटरेस्ट आहे हा या गोष्टीमुळे कमी होत जातो. खाणं ही जी प्रोसेस आहे हा बाळ कधीही एन्जॉय करत नाही. प्रत्येक बाळाला त्याची जी भूक आहे ही समजते, त्यामुळे बाळाला भूक लागण्याची वाट पहा. बाळाचे प्रॉपर असं मील रुटीन सेट करा. वयानुसार योग्य ते पदार्थ, योग्य ते टेक्स्चर आणि योग्य ती चव बाळाला तुम्ही देत असाल, योग्य त्या वेळेमध्ये पदार्थ देत असाल तर अर्थातच बाळाचं डायजेशन ही प्रॉपर होणार आहे आणि बाळाचं आरोग्यही सुधारायला मदत होणार आहे. जर तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाला वरचा आहार सुरू करत असाल, करण्याचा विचार केला असेल किंवा तुमचा बाळ जर प्रॉपर खात नसेल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा आणि आयुष्यभरासाठी बाळाचे जे डायजेशन आहे हे अगदी स्ट्रॉंग बनवा, जेणेकरून तुम्ही दिलेला प्रत्येक पदार्थ बाळ हा आवडीने मनापासून खाईल आणि खऱ्या अर्थाने त्याचा उपयोग होईल. सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.